नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव इथल्या कंपनीमध्ये स्फोट झालाय। या स्फोटामध्ये 15 कामगार जखमी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात स्फोटानंतर बचाव कार्य सुरू झालं असल्याचं कळतंय। नागपूरमध्ये ही घटना घडलेली आहे। नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातल्या राऊळगाव इथे एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे। या स्फोटात 15 कामगार जखमी झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात स्फोटानंतर बचाव कार्य सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। SBL नावाच्या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। या स्फोटात 15 कामगार जखमी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात सध्या बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। काही दृश्य समोर येत आहेत। नागपुरातली ही दृश्य आहेत। नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील राऊळगाव इथे एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे। या स्फोटामध्ये 15 कामगार जखमी झालेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय अपडेट? नक्कीच नागपूर जिल्ह्यातला अमरावती रोडवर असलेल्या राहुलगाव इथल्या SBL कंपनीमध्ये जे आहे ते सकाळी 7च्या वेळी जे आहे ते स्फोट झाला। ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी तिथे डिटोनेटर बनविण्याचं काम सुरू होतं आणि त्या दरम्यान काहीतरी निष्काळजीपणा झाला असावा आणि त्यातून हा स्फोट झाला असावा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्फोटाच्या वेळी तिथं 25 कर्मचारी जे आहेत ते कार्यरत होते। त्यातले सुमारे 10 ते 12 कर्मचारी जे आहेत ते जखमी आहेत आणि त्यांना उपचारासाठी नागपूरमध्ये जे आहे ते हलविण्यात आलेलं आहे आणि त्या कंपनीमध्ये अजूनही सुमारे 25 कर्मचारी अडकले असण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची शोध मोहीम जी आहे ती आता प्रशासनाकडून राबविली जात आहे। या आधी देखील अशा पद्धतीच्या घटना या सगळ्या परिसरात घडलेल्या आहेत। त्यामुळे कंपनीकडून जो निष्काळजीपणा केला जातो आणि त्यामुळे अशा पद्धतीचे अपघात होतात आणि त्यात निष्पाप कामगारांचा जीव जातो, यावरून या आधी देखील जे आहे ते नागरिकांनी संताप व्यक्त केला होता। आज पुन्हा एकदा तशीच घटना झालेली आहे। सुदैवानं अजूनपर्यंत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती यात समोर येत नाही। मात्र 10 ते 15 कामगार यामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे। ठीक आहे उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।